नमस्कार दादा. नमस्कार. दादा बोलणीचं मैदान 31 होतं महाराष्ट्र मैदान आणि या मैदानामध्ये आपल्या नशिबी 2 गुलाल भेटले. सांगा जरा माहिती. सर्वप्रथम मी आपले बोनिवलीचे तात्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तुमच्या चॅनलतर्फे. अतिशय सुंदर नियोजन केलं होतं. थोडी गडबड झाली खाली कारण की कुठलाच गाडा मालक ऐकत नव्हता. बिनजोडला वेगळं बॅरिकेड होते आणि बाकी दुसऱ्या गाड्यांना पण गाड्या मालक एकमेकांची कुठली गोष्ट ऐकत नव्हते. पटापट गाड्या टाकत होते. त्याच्यामुळे थोड्या गाड्या कमी झाल्या असतील. पण मी आयोजकांचं अभिनंदन करत सुंदर असं आयोजन झालं. आणि बोनिवलीचा अड्डा असला तो पूर्ण महाराष्ट्रातली बैलं इथं पळायला येतात. तसंच या टायमालाही पूर्ण महाराष्ट्रातली बैलं आली पळायला आणि सुंदर अड्डा इथे चालू होता. तर आपण बघतो एक शर्यत झाली डावीतून, दुसरी शर्यत झाली उजवीतून. सेम सीट लागला. काय सांगाल त्याबद्दल? दोन्ही रस्त्यात ही गाडी पळते, सैराट आणि भुंगा. त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. आम्ही डावीला नाव दिलं असता तरी आम्ही उजवीला खेळायला तयार असतो. उजवीला असलो तरी डावीला खेळायला असतो. कारण की मला स्वतःलाच दोन्ही रस्त्यात खेळायला मजा वाटते. त्या हरजीत हा नंतरचा प्रश्न आहे. पण दोन्ही रस्त्यात खेळायला जे आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे. दादा आपण बघतो ना मैदानामध्ये आले नाव दिलं होतं तुम्ही आणि तेव्हा शर्यत जमली. काय सांगाल तेव्हा? सगळं महाराष्ट्राची बैलं जशी इथं भरपूर बैलं आली होती आणि जर आपण कोणाची नाव द्यायची वाट बघितली असती तर आपली एकच गाडी झाली असती. म्हणून मी सुनील शेठ आणि आमच्या सर्व मंडळीला सांगितलं होतं. गेल्या मैदानात बैल पोचला पण नाही पण आमचं नाव तिथे बिनजोडला दिलं होतं. मी त्याच्यामुळं 2 शर्ती झाल्या. कारण की मी जर थांबलो असतो तर एकच शर्यत झाली असती फक्त. नंतर आपण बघतो ना मेहरबान आणि बुंगा ही गाडी पण चांगली पळायची पण आज ते विरोधामध्ये पळाले. काय सांगा? मी मागच्या बाईटमध्येच सांगितलं होतं का विरोधात पळालं तरी आज सैराट आणि भुंगा पळतोय म्हणजे ही एकत्रच पळणार नाही, विरोधात पण पळणार. बैलगाडी क्षेत्र हा आपण मैत्रीपूर्ण झाला पाहिजे. आमच्या 2 गाड्या झाल्या पण एक पण आयोजकांनी किंवा विरोधी गाडीवाल्यांनी सांगायचं का आमच्या मुलांनी कधी आवाज दिला का जल्लोष केला. मला जल्लोष केलेला त्या मुलाला परत दुसऱ्या मैदानात मी एंट्री देत नाही. मैत्रीचा खेळ झाला पाहिजे, आनंदाचा खेळ झाला पाहिजे. आता केशव नाना आहेत, परत आपला हरेश आहे, आमची सगळी टीम आहेत. यांना पण आनंद झाला पाहिजे का बाबा कुठला बैलाची आपण जो सुट्टी करतोय त्या बैलाच्या मागे सुट्टी करताना कुठला वाद नाही झाला पाहिजे. आम्ही केशव नानाचं पण आम्हाला सांगणं असतं वाद घालून कुठल्या गोष्टी करता कामा नये. ज्या पण आहेत आपल्या मैत्रीपूर्ण गाडी झाल्या पाहिजेत आणि सुट्ट्या बिट्ट्या जल्लोष वगैरे आपला मर्यादेमध्ये झाला पाहिजे. मला तुम्ही मागच्याच बाईटमध्ये बोलली होती की माझ्या मित्रांसोबत तुम्ही शर्यत करणार पण प्रेमाची शर्यत करणार. प्रेमाची शर्यत सगळ्यांची. ज्याच्यावरती मी नाव फिरवणार, मी नाव कॅन्सल करणार नाही. तो माझा सख्खा भाऊ का नाही असो. मी आत्ताच सांगतो आणि मागच्या बाईटमध्ये पण सांगितलेलं मी शब्दाला पलटी मारणार नाही. जर पैऱ्यातला बैल असेल तर कोणी असू दे. कारण की ज्या वेळेला याचा टाईम खराब येईल त्यावेळेला मला कुठलाच गाडा मालक सोडणार नाही. म्हणून मी आत्ताच सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवतो. कारण की पुढच्या टायमाला माझ्या दावणीला बैल लागेल काय नाही लागेल त्या परमेश्वराची इच्छा. पण आत्ताच आहेत सगळ्यांची मैत्रीपूर्ण मी गाड्या करून घेईल. दादा मला आता तुम्ही एकत्र पळता विरुद्ध पण पळता 100% कधी पळाल मग? हां एकत्र कधी पळणार मग? मेहरबान आणि भुंगा पण पळेल, मथुर आणि भुंगा पण पळेल हे पण तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये 100%. आणि कालच माझा राहुल शेट्टी आणि माझं बोलणं पण झालं आहे. आज त्यांचा कार्यक्रम होता म्हणून, नाहीतर भुंगाला आणि मथुरला आम्ही फेरा पण मारणार. तुम्हाला मगाशीच बोललो का महाराष्ट्रात लोकांना बघण्याची इच्छा होती. काही कमेंट्स करणारी जी लोक होते, माझं आकाश शेठ आणि राहुल शेठचं रात्री कॉन्फरन्सला बोलणं पण झालं. आज मथुर आणि भुंगाचा फेरा पण पडणार होता पण मी पण कार्यक्रमानिमित्त उशीर आलो आणि राहुल शेठ पण नव्हते. पण ज्या वेळेला मी, राहुल शेठ आणि आकाश शेठ आणि आमची सगळी टीम आम्ही एकत्र ज्या वेळेला त्यावेळेला मथुर आणि भुंगा आम्ही दोघं मालक एकत्र बसून बाईट देऊन पळू. म्हणजे आता नियोजन चालू आहे का लवकरच? 100% लवकर होईल. आजच झाला असता. मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतो. मगाशीच मी तुम्हाला बोललो का महाराष्ट्रातली जे वळवळ करणारे किडे आहेत जे फक्त भांडणं लावायच्या मागे असतात, मी बोलतो कोणाबद्दल आणि कोण अंगावरती घेतो त्यांच्यासाठी आजचा उत्तर होता. म्हणून बघा मी सगळ्या नंदींवरती प्रेम करतो. मला कुठेतरी डिवोर्सला तरच मी उत्तर देतो. मग माझ्याशी सगळ्यांनी प्रेमामध्ये राहा, मी पण प्रेमामध्ये राहायचा प्रयत्न करतो. आपण बोलतो ना दोन्ही गाड्या मला एक असतात, फक्त प्रेक्षक भांडणाचं काम करतात. मी आता पण सांगतो ना, आज मथुर आणि भुंगा पळणार होता पण मथुरची बॅड लक समजा आज गाडी पडली. आमचा आकाश शेट्टी पण गाडी पडली. पण जर लवकरात लवकर सगळं झालं असतं तर एक नाव कोणच्यावरती तरी भुंगा आणि मथुरचा फिरला असता. म्हणजे शर्यती तयारीमध्ये आले होते तुम्ही? 100%. राहुल शेठ स्वतः बोलतात शेठ बैल तिथं माझ्या मैदानात तुम्हाला काय करायचे करा. आणि मी पण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण मी स्वतः उशीर आलो, राहुल शेठ पण आला नाही समजा. पण पुढच्या टायमाला 100% नियोजन करून आम्ही एकत्र गाड्या पळू. महाराष्ट्रातील टॉपचा सुट्टी मेकर मुंबईमध्ये केशव मामाचं नाव आहे सुट्टी मेकरमध्ये. काय सांगा? सुट्टी मेकर नाही, तो आमचा घरातला मेंबर आहे आणि या भुंगाचा जेवढा अधिकार माझा आहे तेवढाच केशव नानाचा आहे.
आपण सुट्टी मेकर न बोलण्यापेक्षा केशव मामा हा प्रसिद्ध नाव पूर्ण महाराष्ट्राचे, त्यांना केशव नानाच करून मी पण बोलतो. पण त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेल का जेव्हा जेव्हा भुंगा येतो त्यांच्या हातामधून सुटतो. तसंच आमच्या घाटावरचा भावड्या पण होता. परत सागर जो आपला आज मुंबईमध्ये, सागरनी बैल धरला होता पण मुंबईचा शेवटी सुट्टी वगैरे तो पण एक नंबर चप्पल सुट्टीचा बादशाह आहे. पण केशवनानाच्या हातामध्ये भुंगा जास्त जरा जोरात उडी घेतो म्हणून त्याच्या जरा हातातून घेऊन मी केशवनानाच्या हातात दिला. पण त्याला पण सुट्टीसाठी त्याचे पण मी अभिनंदन करेन आणि चांगला सुट्टी मेकर आहे तो सागर, त्याचं अभिनंदन करा. आपण बघतो ना केशव मामा मुंबईमध्ये जवळ पण टॉपचे नंदी आहेत, सगळे सुट्टी करतात. मी मगाशीच बोललो केशवनाना ज्या ज्या बैलांना सुट्टी करतो ते बैल गुलाला पात्र ठरतात. आणि तसाच भुंगा आहे, मोठा सोन्या आहे, मथुर आहे, अशी नामांकित आहे, सैराट आहे, अशी मोठी नामांकित बैल आहेत का केशवनानाच्या सुट्टीला. कारण की मनामध्ये कुठले वाईटपणा न ठेवता काय नाही, ज्याचा बैल हातात त्याच्याशी इमानदार म्हणून वागणारा म्हणजे केशवनाना आहे. आणि इमानदारीमध्ये बैल सोडणार म्हणून त्यांना पण यश आहे आणि बैलांना पण त्याच्यामुळे यश मिळतं. आता येणार पुढचं नियोजन कसं काय असणार आपला? 100% ही गाडी तर जग जाहीर आहे पळणार. आणि येणाऱ्या काळामध्ये आता भुंगाला जरा 10 दिवस आराम देतो कारण की शेपीला जरा थोडं मार लागलाय आणि पत्र्या खुऱ्या वगैरे पण करायच्यात म्हणून पोरांना आत्ताच येता येता सांगितलं का 10 दिवस जरा याला आराम द्या. मी पण 10 दिवसात जरा समीकरण आमचं जुळणं आहे, आमच्या जरा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पण जुळवतो. 10 दिवस जरा आराम देतो आणि 10 दिवसानंतर परत कमबॅक. दादा मैदान आलं की आपल्याला गुलाब सगळ्यांना हवा असा वाटतो, पण जेव्हा गुलाब आपल्या कापायला लागतो तेव्हा वेगळा आनंद असतो आपल्या. वेगळाच आहे बघा, माणसाच्या खिशामध्ये किती पैसे त्याला महत्त्व नाही या क्षेत्रात, पण त्याच्या कपाळाला जो गुलाल आहे ना तो त्यासाठी करोड रुपयाचा आहे. दादा सैराट बद्दल काय सांगा? कारण की एवन जोडी मुंबई सैराट बिंजोरचा ओव्हरटेक किंग आहे त्याच्यामुळे, आणि या वाघाची साथ आहे त्याला, त्याच्यामुळे तो कुठंच थांबणार नाही. जेवढा भुंगा पळेल तसा तेवढा तो ओव्हरटेक करत पळेल. दादा जेव्हा ही गाडी पळते तेव्हा मनामध्ये काही धाकधूक असते का? काहीच नाही, उलट मी ड्रायव्हरला विचारत होतो का गाडी केवढी पुढे चालली, काय अडचण आहे. बोलतो कुणाला बोलतो शेट जाऊ दे काय फरक नाही पडत, ज्या व्हायचे ते होय. अजून मागे पण गाड्या भरपूर होत्या, आपल्या सर्व गाड्या मालकांचा विचार करून आम्ही केशवनाना पण बोलवा का बाबा शेट जाऊ दे सोडा, अजून बाकीच्या पण गाड्या सोडत म्हणून पुढून गाडी सोडली. पण शेवटी त्यांचा रंग त्यांनी दोघांनी दाखवला. दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि इतका वेळ धन्यवाद. धन्यवाद.